गुंडांना घेऊन करत असेल तर आम्ही सुद्धा त्या बाबतीत विरोध करणारच ना. आम्ही राजकीय टीका टिप्पणी तिथं करणारच आणि तीच टीका टिप्पणी हे सूर्यकांत नाना मोरेंनी तिथं केली. आमचं एवढंच म्हणणं आहे की इलेक्शनच्या काळामध्ये एकमेकांबद्दल बोललं जातं, पण विधान परिषद आणि विधानसभेमध्ये गरिबाचे मुद्दे, महिला सुरक्षतेचे मुद्दे, शेतकऱ्याचे मुद्दे, कष्टकऱ्याचे मुद्दे, युवांना नोकऱ्या कशा द्यायच्या या बाबतीतली चर्चा व्हायला पाहिजे. का गल्लीतली भांडणं ही नगर परिषदेमध्ये चर्चा केली पाहिजे का? फक्त राम शिंदे सरांचा इगो हर्ट झाला. आणि तुमचा इगो हर्ट होते जसं महाराष्ट्राच्या हिताचं काहीतरी करा, नाही तर मतदारसंघात MIDC आणण्याचा प्रयत्न करा. इगो हर्ट होतो म्हणून गल्लीतल्या एका कार्यकर्त्याला तुम्ही जर त्या ठिकाणी हक्कभंग आणत असाल हे उचित नाही. आणि मी एक गोष्ट स्पष्टपणे इथं सांगतो की शब्दांच्या माध्यमातून कोणाला जर इजा पोचली असेल नाही तर मन दुखावलं असेल तर त्या आमदारांची मी माफी मागतो. पण काही झालं तर सूर्यकांत नाना मोरे असतील तर आमचा कुठलाही कार्यकर्ता असेल त्याच्यावर जर राष्ट्रीय दृष्टिकोनातून हल्ला केला जात असेल तर त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे येणाऱ्या कुठल्याही लिगल बॅटलमध्ये आम्ही भक्कमपणे तिथं उभा आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो.